मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा आपले एकदा स्वागत. महा TET 2021 विज्ञान गट जे आपण रॅपिड प्रश्नावली सुरू केलेली आहे, जिचं नाव आहे रॅपिड 50 भाग क्रमांक 21 आज आपण पाहत आहोत. तर चला पाहूया गणित व विज्ञान या संदर्भात असणारी ही रॅपिड 50 प्रश्नावली. प्रश्न क्रमांक 1. कवकांचा समावेश वनस्पतीमधील कोणत्या विभागात होतो? पर्याय 1 क्रिप्टोगॅम, पर्याय 2 फनेरोगॅम, पर्याय 3 मोनोकोटिलेडॉन, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, कवक हे जे आहे ज्याला आपण बुरशी किंवा बुरा असं म्हणतो, तर त्यांचा समावेश क्रिप्टोगॅम या अपुष्प वनस्पतीच्या गटामध्ये म्हणजेच विभागामध्ये होतो. फेनोरोगॅम म्हणजेच काय, तर फुलं येणाऱ्या वनस्पती ज्याला आपण सपुष्प वनस्पती म्हणतो, व मोनोकोटिलेडॉन आपल्या ओळखीचा आहे ते म्हणजेच एकदल वनस्पती. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सहवाहिनी युती नसतात? तर आपणास माहीत आहे सहवाहिनी युती म्हणजेच जलवाहिनी व रसवाहिनी, ज्याला आपण इंग्रजीत झायलम व फ्लोएम्स असं म्हणतो. तर पर्याय क्रमांक 1 एकदल, पर्याय क्रमांक 2 द्विदल, पर्याय 3 शेवाल, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, एकदल व द्विदल ह्या वनस्पतीमध्ये सहवाहिनी युती असतात आणि शेवाल ही एक छोटीशी जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या युती पाहायला भेटत नाही, ज्याला आपण सहवाहिनी युती असे म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. वनस्पती पेशींची भित्तिका कोणत्या रासायनिक घटकाने बनलेली असते? वनस्पतीची जी पेशीभित्तिका असते जी फक्त वनस्पतीतच असते, प्राणी पेशीमध्ये ती नसते, हे आपणास माहीत आहे. पर्याय क्रमांक 1 मेद, पर्याय क्रमांक 2 प्रथिने, पर्याय क्रमांक 3 सेल्युलोज, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 3 सेल्युलोज म्हणजेच साखरेचा जो प्रकार आहे, तर त्या साखरेपासून काय झालेली असते, ही युती पेशीची भित्तिका म्हणजे पेशी भिंत बनलेली असते. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या प्रकारच्या पेशीमध्ये लयकारिका नसतात? ज्याला इंग्रजीमध्ये आपण लायसोझोम्स म्हणतो, म्हणजेच सुसाईड बॅग्स, ज्या लयकारिका पेशीला काय करतात, खाऊन घेत असतात किंवा पेशी मेल्यानंतर त्याला पचन करण्याचं काम त्या लयकारिकाकडे असते. तर पर्याय क्रमांक 1 प्राणी पेशी, पर्याय क्रमांक 2 वनस्पती पेशी, पर्याय क्रमांक 3 दोन्हीमध्ये, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, लयकारिका ह्या वनस्पती पेशी म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. तर त्या वनस्पती पेशीमध्ये नसतात, त्या फक्त प्राणी पेशीमध्ये असतात. प्रश्न क्रमांक 5. केंद्रकात कोणती आम्ले असतात? पर्याय 1 DNA, पर्याय 2 RNA, पर्याय 3 कार्बोलिक आम्ल किंवा कार्बोलिक ॲसिड, पर्याय 4 यापैकी 1 व 2 पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजेच DNA व RNA. तर विद्यार्थी मित्र, लक्षात असू द्या, जे केंद्रक असते तर त्या केंद्रकामध्ये आपल्याला DNA म्हणजेच डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड ह्या दोन्ही प्रकारचे आपल्याला आम्ल पाहायला भेटतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 1 व 2 हे आपलं काय आहे, उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. पर्यावरणातील होणाऱ्या बदलाशी जुळवून घेण्याच्या सजीवांच्या क्षमतेस काय म्हणतात? पर्याय 1 संघटन, पर्याय 2 अनुकूलन, पर्याय 3 प्रतिकूलन, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, लक्षात असू द्या, कुठल्याही प्राणीचे आपल्या सभोवताच्या परिसराशी जे जुळून घेतात त्यांना आपण अनुकूलन असं म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं काय आहे, उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. मूलद्रव्यांच्या K कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात किंवा मावतात? प्रश्न पर्याय क्रमांक 1 8, पर्याय 2 6, पर्याय 3 4, पर्याय 4 2. तर विद्यार्थी मित्र, लक्षात असू द्या, K कक्षा आपणास माहीत आहे, एकतर आपण कक्षांना काय केलेत, नावं दिलेले आहेत, म्हणजेच काय केले, अल्फाबेट दिलेत. K L M आणि N ह्या 4 कक्षा असतात, किंवा आपण त्याला नंबरिंग केलेलं आहे, म्हणजेच काय करतो आपण संख्यात्मक त्यांचं दर्शन करतो, त्याला काय करतो, दर्शवतो. तर त्यामध्ये एक पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा किंवा चौथी कक्षा असं आपण म्हणतो. तर इथं पहिली कक्षा म्हणजेच K कक्षा जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसरी कक्षा जी असते L कक्षा किंवा 2 नंबरची कक्षा, त्यात 8 इलेक्ट्रॉन मावतात. तिसऱ्या कक्षामध्ये 18. अशा प्रकारे त्याची काय रचना असते. प्रश्न क्रमांक 8. निऑनला निष्क्रिय वायू म्हणतात कारण की? पर्याय 1 अणुअंक 10 आहे म्हणून, पर्याय 2 दोन्ही कक्षा परिपूर्ण आहेत म्हणून, पर्याय 3 संयोजा 0 आहे म्हणून, पर्याय 4 2 व 3. तर विद्यार्थी मित्र, त्याचा अणुअंक किती जरी असला तर त्यावरून तो निष्क्रिय वायू ठरत नाही. तर दोन्ही कक्षा परिपूर्ण म्हणजेच पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन व दुसऱ्या कक्षेची आपल्याला मर्यादा माहीत आहे 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन पूर्ण होतात, म्हणजे दोन्ही कक्षा त्याच्या पूर्ण आहेत, ही एक बाब. आणि त्याची संयोजा 0 आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. लक्षात असू द्या, ज्या मूलद्रव्याची संयोजा म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा देण्याची प्रवृत्ती 0 असते, म्हणजे ते इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि घेतही नाहीत, अशा प्रकारच्या मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय वायू किंवा इनर्ट गॅस असं म्हणत असतो, हे लक्षात असू द्या. तर पर्याय क्रमांक 4 2 व 3 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय वनस्पती उद्यान म्हणजेच इंडियन बॉटॅनिकल गार्डन कोठे स्थित आहे?
पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 दिल्ली, पर्याय 3 कलकत्ता, पर्याय 4 चेन्नई. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, भारतीय राष्ट्रीय उद्यान जे आहे वनस्पतींचं ते कलकत्ता या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10, धार्मिक स्थळाला लागून असलेल्या संरक्षित वनांना काय म्हणतात? पर्याय 1 देवराई, पर्याय 2 उद्यान, पर्याय 3 जीव संरक्षित विभाग, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, धार्मिक स्थळाला किंवा पवित्र स्थळाला अशा प्रकारे जर काही वनसंपदा लाभली असेल आणि त्याला जर सरकारने जर संरक्षित केले तर त्याला देवराई असे म्हणतात. आणि अनेक देवराई आहेत आपले, हे आपणास माहीत आहे. प्रश्न क्रमांक 11, प्रक्रिया केलेल्या सूक्ष्म वनस्पती म्हणजेच ड्राय प्लांट्सचे संवर्धन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले जाते? पर्याय 1 उद्यानात, पर्याय 2 प्राणी संग्रहालयात, पर्याय 3 हर्बॅरियममध्ये, पर्याय 4 जीव संरक्षित विभागामध्ये. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, उद्यान जे असते तिथं वनस्पती जिवंत असतात. म्हणजेच काय, तर जिवंत वनस्पती म्हणजेच वनस्पती ते लावलेले असतात. एकतर बाहेरून त्याची रोप आणून किंवा बीज आणून तिथं काय केले असते ते लावलेले असतात, म्हणजे उगवलेले असतात. अशा प्रकारच्या वनस्पती उद्यानात असतात. प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांचं काय केलं जातं, संवर्धन केलं जातं, हे आपणास माहीत आहे. हर्बॅरियम ही अशा जागा आहे जिथं आपण काय करतो, वनस्पतीवरती प्रक्रिया करून म्हणजे त्यांना ड्राय करून म्हणजे सुकवून त्यांना त्याचं काय करतो, माउंटिंग करतो. म्हणजेच अशा कागदावरती किंवा पेपरवरती आपण त्यांना काय करतो, चिटकवतो आणि कुठल्याही प्रकारचे त्याला बाहेरचं जे वातावरण आहे त्याचा परिणाम होणार नाही याची दक्षता घेतो. म्हणजे काचेमध्ये ठेवणे किंवा तशा प्रकारचा आपण त्यासाठी काय करतो, सोय करतो. त्याला आपण हर्बॅरियम म्हणतो. तर हर्बॅरियममध्ये सूक्ष्म वनस्पती म्हणजे वाळू घातलेल्या किंवा सुकवलेल्या वनस्पती असतात, हे आपण लक्षात ठेवावे. तर 3 नंबर हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, पट्टीचुंबक जर दोऱ्याने बांधला तर तो कोणत्या दिशेत स्थिर होतो? पर्याय 1 दक्षिण दिशेस, पर्याय 2 उत्तर दिशेस, पर्याय 3 दक्षिण उत्तर, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र कुठलाही चुंबक आहे आपणास माहिती आहे, चुंबकाला 2 ध्रुव असतात, त्यामध्ये दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आणि हे चुंबकही त्या ध्रुवांना काय होत असतात, स्थिर होत असतात. म्हणजे चुंबक असं म्हणून आपण उलटा सुलटा कसाही जरी फिरवला तर जेव्हा तो स्थिर होतो तो दक्षिण उत्तर स्थिर होत असतो. प्रश्न क्रमांक 13, ध्वनिवर्धक ज्याला आपण लाऊडस्पीकर असं म्हणतो, लाऊडस्पीकर, डायनामो, विद्युत मोटर यामध्ये कोणते चुंबक वापरतात? पर्याय 1 चक्ती चुंबक, पर्याय 2 विद्युत चुंबक, पर्याय 3 स्थायी चुंबक, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र स्थायी चुंबक हे अशा प्रकारच्या उपकरणामध्ये म्हणजे ध्वनिवर्धक, डायनामो किंवा विद्युत मोटरमध्ये वापरले जाते. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या चुंबकास नैसर्गिक चुंबक असे म्हणतात? पर्याय 1 स्थायी चुंबकास, पर्याय 2 सूची चुंबकास, पर्याय 3 लोहकांत दगड, पर्याय 4 यापैकी, पर्याय 4 विद्युत म्हणजेच विद्युत चुंबक. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, नैसर्गिक चुंबक फक्त एकच आहे, लोहकांत दगड. आपणास माहीत आहे की चुंबकाचा शोध कसा लागला, तर मॅग्नेशिया नावाच्या ज्या टेकड्या होत्या त्या टेकड्यावरती अशा प्रकारच्या चुंबकाचा शोध लागलेला आहे. तिथं गुराखी ज्यावेळेस गुरे त्याच्या मेंढ्या चालत होता म्हणजे मेंढ्या चालत होता त्यावेळेस त्याला त्याची जी काठी होती तिला खालून काय अशा प्रकारचं लोखंड लावलेलं होतं आणि ते लोखंड ते लोखंड ज्यावेळेस तो काठी चालताना आदळायचा किंवा आपटायचा त्यावेळेस ती काठी काय व्हायची, त्याला चिटकायची. मग त्याच्या लक्षात आलं की ही काठी कशाला चिटकते, तर त्या लोखंडाची जी कडी होती त्या कडीला ती चिटकायची. तर त्यावरून तिथले जे दगड आहेत ते लोहचुंबक आकर्षित करणारे आहेत किंवा लोहचुंबकीय ते काय आहेत, दगड आहेत आणि ते लोखंडाला काय करतात, आकर्षित करतात. असा काय झाल्यानंतर त्याचा शोध लागला. तर तिथं असणारे जे दगड आहेत त्याला लोहकांत दगड म्हणजे लोहचुंबक असणारे दगड असं म्हणतात. तर आपला जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे आणि त्याच्याशी निगडीत असणारी जी छोटीशी गोष्ट होती ती आपण सांगितलेली आपण लक्षात ठेवावी. प्रश्न क्रमांक 15, टंगस्टन या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? TI, SG, W यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, TI टिटिकमची संज्ञा आहे ज्याला आपण इंग्रजीत सिम्बॉल म्हणतो. SG हायड्रोगायरम म्हणजेच पाऱ्याची मर्क्युरीची संज्ञा आहे आणि W ओल्फ्रॉम, तर ओल्फ्रॉम म्हणजेच काय, टंगस्टन. आपणास माहीत आहे ज्या संज्ञांचे नाव त्यांच्या इंग्रजी नावान ज्या संज्ञा त्यांच्या इंग्रजी नावान घेतल्या जात नाहीत त्यांना आपण लॅटिन भाषेतून घेतो. तर ओल्फ्रॉम हा जो मूलद्रव्य आहे त्याचं दुसरं नाव जे आहे इंग्रजी नाव ते टंगस्टन म्हणजेच काय आहे, तर त्याची संज्ञा W ठरते, हे लक्षात असू द्या. तर TI ही टिटिकमची संज्ञा आहे ती टंगस्टनची नाही. तर W टंगस्टन हे आपण लक्षात ठेवावे, कारण उष्णतेशी निगडीत हा काय आहे, धातू आहे, त्यामुळे ही संज्ञा विचारली जाते. प्रश्न क्रमांक 16,
जी रसायने आम्लधर्मी तसेच आम्लारीधर्मी ऑक्साईडे तयार करत नाहीत त्यास काय म्हणतात? आपणास माहीत आहे काही जे रसायने आहेत ते काय करतात, आम्लधर्मी ऑक्साईड तयार करतात, काही आम्लारीधर्मी करतात. परंतु काही रसायने असे आहेत जसं की पाणी आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO आणि H2O हे दोनचे घटक आहेत ते काय करतात, ह्या दोन्ही प्रकारचे रसायने तयार करत, रसायने म्हणजेच ऑक्साईड तयार करत नाहीत, आम्लारी ऑक्साईड तयार करत नाहीत. तर ते कुठल्या प्रकारचे रासायनिक अभिक्रिया करतात हा इथं प्रश्न विचारलेला आहे. पर्याय 1 ते तटस्थ राहतात, पर्याय 2 ते उदासीन असतात किंवा उदासीन प्रकारचे ते काय करतात, द्रव्य तयार करतात, पर्याय 3 उभयधर्मी म्हणजे अर्धा अर्ध, आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, उदासीन म्हणजे त्यांनी तयार केलेलं जे ऑक्साईड असते ते ऑक्साईड उदासीन असते, म्हणजे ते आम्लधर्मी पण नसते आणि आम्लारीधर्मी पण नसते, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 17, पृष्ठभागावर पडलेला आपत्ती किरण व परावर्तित किरण यातील कोण रिकामी जागा असतो? पर्याय 1 बदलत म्हणजे बदलणारा असतो, पर्याय 2 एकच असतो म्हणजे समान असतो, पर्याय 3 भिन्न असतो म्हणजे कधी कमी किंवा कधी जास्त असतो असं त्यांचं म्हणणं आहे, पर्याय 4 जास्त भरतो म्हणजेच जास्त असतो. तर पर्याय क्रमांक 2 एकच असतो हे लक्षात ठेवा. जर आपत्तीकरण 60 अंशामध्ये जर त्या पृष्ठभागावर आदळला तर ज्यावेळेस तो परावर्तित होऊन जाईल तर 100% 60 अंशांनीच तो परावर्तित विरुद्ध दिशेला होईल, हे आपणास माहीत आहे. म्हणजे ज्या कोणाने तो तिथं आदळेल आपटेल तर त्याच कोणाने तो परत जाईल हे लक्षात असू द्या, फक्त विरुद्ध प्रतलामध्ये, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 18, संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली खालीलपैकी कोणते घटक अभ्यासता येतात? म्हणजे जे आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शक असतो त्यातून आपण काय तपासू शकतो किंवा पाहू शकतो? पर्याय 1 जीवाणू, पर्याय 2 पेशी, पर्याय 3 रक्तकणिका ज्याला आपण RBCs म्हणतो, पर्याय 4 यापैकी सर्व किंवा हे सर्व. तर विद्यार्थी मित्र, जे घटक आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकाने आपल्याला दिसत नाहीत ते आपण संयुक्त सूक्ष्मदर्शकाने पाहत असतो आणि हे घटक आपण त्यातून अभ्यास शकतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, मानवी डोळ्यातील शंकू आकार म्हणजे कोन शेप पेशीतील असंगत कार्यामुळे कोणती समस्या उद्भवते? तर कोणाच्या आकाराचे जे आपल्या पेशी आपल्या डोळ्यामध्ये असतात त्या जर व्यवस्थित कार्य करत नसतील तर कुठल्या प्रकारची आपल्याला समस्या उद्भवते किंवा रोग उद्भवतो ते सांगायचं आहे. पर्याय 1 रातांधळेपणा, पर्याय 2 रंगांधळेपणा, पर्याय 3 मोतीबिंदू, पर्याय 4 दूरदृष्टिता. तर विद्यार्थी मित्र इथं लक्षात ठेवा, कोन शेप ज्या आपल्या पेशी असतात डोळ्यामध्ये बाहुलीमध्ये तर त्या पेशी काय करतात, हे जे एकदम चमकणारे किंवा भडक जे रंग आहेत किंवा ज्याला आपण गडद म्हणतो, गडद जे रंग आहेत ते दाखवण्याचं काम करतात किंवा दर्शवण्याचं काम करतात. तर रंगांधळेपणा हा रोग आपल्याला उद्भवू शकतो जर शंकू आकार पेशी काम करीत नसतील किंवा त्यांच्या कामात काही असंगतपणा असेल तर. आणि रंगांधळेपणामध्ये 2 रंगाचा आपल्याला गफलत होते, म्हणजे तांबडा रंग व हिरवा रंग हे दोन्ही रंग त्या माणसाला किंवा रुग्णास ओळखू येत नाहीत, हे आपण लक्षात ठेवावे. एखाद्या वेळेस रंगांधळेपणामध्ये कोणत्या रंगात गफलत होते असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल तांबडा म्हणजेच लाल रंग व हिरवा रंग. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी सदिश राशी कोणती? आपणास माहीत आहे जी राशी दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आपल्याला दोन्ही बाबी लागतात, म्हणजे जसं एककही लागते आणि त्यानंतर त्याची दिशा पण लागते, म्हणजे ती कोणत्या दिशेने चालली किंवा जाते. तर पर्याय क्रमांक 1 त्वरण सांगण्यासाठी अशी आपल्याला सदिश राशीची गरज असते. त्यानंतर संवेग साधण्यासाठी पर्याय 2, पर्याय 3 त्वरण व संवेग साधण्यासाठी म्हणजे 1 व 2, आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, ह्या दोन्ही राशी ज्या आहेत त्या सदिश राशी आहेत, म्हणजे आपल्याला एकतर दिशा सांगावं लागेल, त्वरण कोणत्या दिशेला आहे म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या दिशेला किंवा विरुद्ध दिशेला ती दिशा आपल्याला तिथं सांगावं लागते, आणि संवेग पण काय आहे तो दिशादर्शकच आहे, म्हणजे दिशाची त्याला गरज असते, म्हणजे ती सदिश राशी आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, घोड्याची उंची मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात? पर्याय 1 फॅदम, पर्याय 2 हँड, पर्याय 3 रिम, पर्याय 4 यापैकी नाही. तर मागील व्हिडिओमध्ये आपण फॅदम पाहिलं होतं. फॅदम जो आहे तो समुद्राची खोली मोजण्याचा काय आहे एकक आहे, ज्याला आपण फॅदोमीटर या घटकाने किंवा ह्या मीटरने आपण मोजत असतो. तर इथं घोड्याची जर आपल्याला उंची मोजायची असेल तर त्याची उंची हँडमध्ये सांगतात, आणि एक हँड म्हणजे तर काय 10.5 सेंटीमीटर असते, म्हणजे एक हँड, त्यानुसार आपण त्याची उंची मोजू शकतो. जसं की आपण ज्याला मराठीमध्ये मुडा असं म्हणतो, म्हणजे हाताचा जो आपण किंवा आपला व्हॉट्सअपमध्ये जो आपला थंब असतो हाताचा तो एक मुडा आहे, तर तो जवळपास 10 सेंटीमीटरच्या आसपास भरतो, आणि एक हँड म्हणजे 10.5 सेंटीमीटरच्या आसपास काय असते त्याचं लांबी असते, हे आपण लक्षात ठेवावे. म्हणजेच घोड्याची उंची ही हँडमध्ये मोजतात. आणि रिम आपल्या परिचयाचं आहे, जे आपण दस्ते जे असतात पेजेस, रुलिंग पेजेस त्याचे जे दस्ते असतात ते मोजण्यासाठी रिमचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे हे एकक आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. तर घोड्याची उंची हँड या एककाने मोजतात. प्रश्न क्रमांक 22, कंपन गतीस कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय 1 दोलनगती,
किंवा दोलन नावाने, त्यानंतर पर्याय 2 आवर्त गती, पर्याय 3 रेषीय गती, पर्याय 4 यापैकी नाही. जरी कंपन गती ही आवर्त गती म्हणजेच त्याला कंटिन्यू किंवा आपण नियमित होणारी किंवा वारंवारिता असणारी गती जरी असली तर त्याचं उत्तर आवर्त नाही, हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजे दोलन हे त्याचं काय दुसरं नाव आहे किंवा दुसरी त्या गतीसाठी असणारं पर्यायी नाव आहे. प्रश्न क्रमांक 23, वस्तूला एक दोलन पूर्ण करण्यास लागणाऱ्या काळास काय म्हणतात? म्हणजे एक दोलन, एक त्याचं चक्र पूर्ण करण्यास त्या दोलकाला लागणारा जो काळ आहे त्याला काय म्हणतात? पर्याय 1 वारंवारता, पर्याय 2 दोलन घटिका, पर्याय 3 दोलन काल, पर्याय 4 यापैकी नाही. तर दोलन काल म्हणजेच जे आपण इंग्रजीतील टी, कॅपिटल टी या अक्षराने दर्शवतो तो दोलन काल म्हणतात, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 24, एकक वेळात केलेल्या कार्यास काय म्हणतात? पर्याय 1 गती, पर्याय 2 बल, पर्याय 3 शक्ती, पर्याय 4 यापैकी नाही. तर एकक कार्यात एकक वेळेत केलेले जे कार्य असते त्याला आपण शक्ती असं म्हणतो, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 25, SI प्रणालीत म्हणजे SI मेथडमध्ये शक्तीचे एकक कोणते? पर्याय 1 अर्ग, पर्याय 2 वॉट म्हणजेच वॅट, पर्याय 3 HP, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपल्यास माहीत आहे ऊर्जेचं एकक जे आहे ते अर्ग आहे, म्हणजेच ते शक्तीचं एकक नाही, हे आपण इथं लक्षात ठेवावे. HP जे हॉर्स पॉवर आपण मोटार वगैरे असतात इलेक्ट्रिक मोटार, त्याची आपण शक्ती मोजण्यासाठी हॉर्स पॉवरचा वापर करत असतो. किंवा जी वाहने असतात जसं की ट्रॅक्टरची शक्ती पण आपण हॉर्स पॉवरमध्ये सांगत असतो. तर हे पण त्याचं एकक नाही, हे लक्षात ठेवावे. तर शक्तीचं एकक जे आहे ते आहे वॅट, ज्याला वॉट असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 26, पाण्याच्या पंपाची शक्ती कोणत्या एककात मोजतात? अर्ग, वॉट, HP यापैकी नाही. तर त्याचं उत्तर आहे HP म्हणजे हॉर्स पॉवर. आपण सांगत असतो 3ची मोटर आहे, 7ची मोटर आहे, 5ची मोटर आहे, 10ची मोटर आहे, तर ते हॉर्स पॉवर असते. त्यानुसार ते आणि हॉर्स पॉवर म्हणजे काय आपणास हे माहीत असावे. तर एक घोडा जितका बल लावू शकतो किंवा शक्ती लावू शकतो तर त्याला आपण 1 हॉर्स पॉवर असं म्हणतो. म्हणजे 7ची मोटर असेल तर 7 घोड्यांचं बळ लावून जितकं पाणी आपण ओढू शकतो तितकं पाणी म्हणणं, म्हणजे ते तसं म्हणणं आहे. आणि जे ट्रॅक्टर्स असतात, ट्रॅक्टरवरती लिहिलं असते इतके हॉर्स पॉवर, तर 60 किंवा 64 हॉर्स पॉवरचा जर काय असेल ट्रॅक्टर असेल तर त्या ट्रॅक्टरमध्ये 64 घोड्याची शक्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल, हे आपण लक्षात ठेवावे. तर प्रश्न क्रमांक 27, रॉकेलच्या पिंपातून रॉकेल काढण्यास कोणता दाब प्रयुक्त होतो? पर्याय 1 अधोगामी, पर्याय 2 ऊर्ध्वगामी, पर्याय 2 दिशानुगामी, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, ऊर्ध्वगामी ही दिशा आपल्याला पिंपातून रॉकेल काढण्यासाठी काय होते, त्यासाठी उपयुक्त ठरते. प्रश्न क्रमांक 28, पिकलेल्या फळामध्ये कोणती शर्करा म्हणजे साखर असते? पर्याय 1 ग्लुकोज, पर्याय 2 सुक्रोज, पर्याय 3 फ्रुक्टोज, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, फ्रुक्टोज यावरून आपण लक्षात ठेवा, ज्या फळामध्ये अशा प्रकारची पिकलेल्या फळात साखर आहे ती कोणती असती? फ्रुक्टोज असती. ती फ्रुटवरून आपण लक्षात ठेवावी, म्हणजे जास्त प्रमाणात असणारी ती काय त्यातली फळामधली साखर आहे. प्रश्न क्रमांक 29, हायड्रोजन परऑक्साईडचे रेणुसूत्र काय? पर्याय 1 H2O2, पर्याय 2 H2O, पर्याय 3 2H2O, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू मिळून हायड्रोजन परऑक्साईड तयार होतो, म्हणजेच H2O2 हा त्याचं काय रेणूसूत्र आहे, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 30, रात्री घड्याळीत चमकणारा पदार्थ कोणता? पर्याय 1 पारा, पर्याय 2 रेडॉन, पर्याय 3 रेडियम आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो आपणास माहीत आहे रेडियम हा जो धातू आहे, हा जो चमकणारा घटक आहे तो ह्याच्यामध्ये घड्याळीमध्ये वापरतात. घड्याळीत आपल्याला रात्री वेळ दिसावा हा त्यामागचा उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 31, वनस्पतीमधील हालचाल कोणत्या प्रकारची असते? पर्याय 1 ऐच्छिक हालचाल, पर्याय 2 अमर्यादित हालचाल, पर्याय 3 मर्यादित हालचाल, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, प्राण्यांची जी हालचाल आहे ती अमर्यादित हालचाल आहे, ऐच्छिक हालचाल आहे, आणि वनस्पतीमधील जी हालचाल आहे ती हालचाल जी आहे ती मर्यादित म्हणजे रेस्ट्रिक्टेड आपण इंग्रजीत त्याला म्हणतो, किंवा त्याला लिमिट असणारी हालचाल आहे. जसं की वनस्पतीच्या फांद्या, वनस्पतीचे पानं जे हलत असतात ते लिमिटमध्ये हलतात, म्हणजे वनस्पती जास्त हलू शकत नाही आणि वनस्पती जागा बदलू शकत नाही, हे आपणास माहीत आहे. म्हणून वनस्पतीची हालचाल ही मर्यादित आहे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32, अनेक ऊती एकत्र येऊन कोणता घटक तयार होतो? पर्याय 1 अवयवसंस्था, पर्याय 2 शरीर, पर्याय 3 अवयव तयार होतो, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त पेशी एकत्र येतात त्यावेळेस ऊती तयार होते. जेव्हा अनेक ऊती एकत्र येतात तेव्हा अवयव तयार होतो. ज्यावेळेस 3 किंवा 5 अवयव एकत्र येतात त्यावेळेस अवयव संस्था तयार होते. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे अनेक संस्था एकत्र येतात त्यावेळेस
काय होते, शरीर तयार होते. तर असं लक्षात ठेवा, इथे ऊती एकत्र यायला लागल्यात म्हणजे काय होतो, अवयव तयार होतो. म्हणजे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, विद्युत ऊर्जा निर्मितीच्या दरास काय म्हणतात? पर्याय 1 विद्युत शक्ती म्हणतात, पर्याय 2 विद्युत बल म्हणतात, पर्याय 3 विद्युत भार म्हणतात, पर्याय 4 यापैकी नाही तर विद्युत शक्ती. ऊर्जा निर्माण व्हायला लागली आणि ती किती वेगाने व्हायली, म्हणजेच थोड्या वेळात ती किती दराने होती, त्याला विद्युत शक्ती म्हणतात. ते आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 34, पहिल्या ए गणात म्हणजे फर्स्ट ए गणामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा समावेश होतो? पर्याय 1 हॅलोजन, पर्याय 2 निष्क्रिय वायू, पर्याय 3 अल्क धातू, पर्याय 4 मृदा धातू. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, अल्क धातू ज्याची सुरुवात सोडियमपासून होते, तर अल्क धातूंचा आपल्याला पहिल्या ए गणामध्ये समावेश झालेला पाहायला मिळतो. 35 हॅलोजन मूलद्रव्याचा गण कोणत्या गणास म्हणतात? पर्याय 1 7वा अ, पर्याय 2 पहिला अ, पर्याय 3 दुसरा अ आणि चौथं यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, 7वा ए जो गण आहे त्या गणामध्ये आपल्याला हॅलोजनची मांडणी केलेली पाहायला मिळेल. हॅलोजन म्हणजे दुसरे तिसरे कुठलेही मूलद्रव्य नसून फ्लोरीन, ब्रोमीन, ॲस्टेटाईन, आयोडीन अशा प्रकारचे काय आहेत मूलद्रव्य आहे हे आपणास माहीत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, रक्तातील कर्करोगाच्या रोगाच्या उपचारासाठी कोणते मूलद्रव्य वापरतात? पर्याय 1 कोबाल्ट, पर्याय 2 फॉस्फरस, पर्याय 3 आयोडीन, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, आपण हा प्रश्न या कर्करोगासंदर्भातला प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर कर्करोगाच्या उपचारासाठी कोणता मूलद्रव्य वापरतात असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर कोबाल्ट आहे. पण इथं प्रश्न तसा नाही आहे. इथं काय विचारलं आहे, रक्तातील कर्करोग म्हणजे ज्याला आपण ॲनेमिया असं म्हणतो किंवा ज्याला आपण रक्तातील कर्करोग म्हणजे त्याला ब्लड कॅन्सर असं म्हणतो. म्हणजे ब्लड कॅन्सर किंवा ॲनिमिया जो असेल असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे, फॉस्फरस हे उत्तर आहे. हे लक्षात असू द्या. म्हणजेच फॉस्फरस हा जो मूलद्रव्य आहे तो ॲनिमिया ज्याला आपण ब्लड कॅन्सर म्हणतो त्यासाठी काय करतात, वापरतात. आणि फक्त जर कर्करोग जर विचारलं, कर्करोगाच्या उपचारासाठी कोणता मूलद्रव्य वापरतात, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर कोबाल्ट लिहायचं आहे. हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 37, पुराण वस्तूंचे म्हणजे जुन्या पुराण्या वस्तूचे आणि जुनी पुराणी वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काय नसून जीवाश्म म्हणजे वनस्पती जीवाश्म असतील किंवा प्राण्यांचे जीवाश्म असतील त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. पुराण वस्तूंचे वय शोधण्यासाठी कोणत्या समस्थानिकांचा वापर होतो? पर्याय 1 कार्बन, पर्याय 2 आयोडीन, पर्याय 3 सोडियम, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, कार्बन 14 कार्बनचा 14 नंबरचा जो काय आहे समस्थानिक आहे ह्याचा काय होत असतो, अशा प्रकारे जुन्या जे पदार्थ असतील किंवा जुन्या वस्तू असतील त्यांचं वय शोधण्यासाठी उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 38, अणुअंक कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवतात? पर्याय 1 ए, पर्याय 2 झेड, पर्याय 3 एन, पर्याय 4 ई. तर ह्यामध्ये लक्षात असू द्या, पर्याय 1 जो आहे तो ए म्हणजेच काय आहे, ॲटॉमिक मास नंबर आहे म्हणजे ज्याला आपण अणुभारांक म्हणतो किंवा अणुवस्तुमानांक म्हणतो. झेड ज्याला आपण अणुअंक म्हणतो. त्यानंतर 3 जे आहे ते एन जे आहे तर ते न्यूट्रॉनसाठी असते हे आपल्याला माहीत आहे. आणि स्मॉल ई जे आहे ते इलेक्ट्रॉनसाठी असते. म्हणजेच काय, तर झेड या अक्षराने आपण काय करतो, अणुअंक दर्शवतो. प्रश्न क्रमांक 39, ब्रायोफायटा वनस्पती रिकामी जागा असतात. पर्याय 1 स्वयंपोषी, पर्याय 2 परपोषी, पर्याय 3 रसायनपोषी, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, ह्या ब्रायोफायटा ज्या वनस्पती आहेत त्या हरितलौकी असणाऱ्या वनस्पती आहेत, जसं की शेवाल. तर त्या वनस्पती काय असतात, स्वयंपोषी असतात. हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 40, ब्रायोफायटा वनस्पतीस मुळाऐवजी रिकामी जागा असतात. म्हणजे त्या वनस्पतींना मुळे नाहीत कारण त्या वनस्पती एकदम छोट्या छोट्या आहेत. त्यांना संवहनी ऊती पण नाही आहेत. म्हणजे ज्याला आपण रसवाहिनी जलवाहिनी असं म्हटलं होतं त्या ऊती पण ह्या ब्रायोफायटामध्ये नसतात. तर त्यामध्ये काय असते हे सांगायचं आपल्याला. मुळाऐवजी तिथं पर्याय क्रमांक 1 मुलाब, पर्याय 2 मूळतंतू, पर्याय 3 मूल केशिका, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र हो, मुळाऐवजी इथे मुलाब असे असतात. म्हणजे मुळाचं काम करणारे इथं मुलाब असतात छोटे छोटे. प्रश्न क्रमांक 41, वनस्पतीमध्ये रसवाहिनीचे कार्य कोणते? तर रसवाहिनीचं काम काय आहे हे आपल्याला सांगायचं. पर्याय 1 अन्नवहन करणे, पर्याय 2 खनिज वहन करणे, पर्याय 3 अन्नवहन व खनिज वहन म्हणजे 1 व 2 आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, पर्याय क्रमांक 3 ह्याचं काय आहे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी द्विदल वनस्पती कोणती? पर्याय 1 गहू, 2 ज्वारी, 3 आंबा, 4 तांदूळ. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, ज्या वनस्पतीच्या बियाचे 2 तुकडे होतात किंवा 2 भागात विभागणी करता येऊ शकते त्याला आपण द्विदल असं म्हणतो. गहू, ज्वारी, तांदूळ ही तृणधान्य आहेत आणि ती एकदल असतात हे आपणास माहीत आहे. तर आंब्याची जी कोय आहे आपण जर ती कोय फोडून पाहिली आणि त्या कोयेच्या मधला जो गडमा आहे किंवा आतला जो अर्क आहे, आतला जो भाग आहे तो भाग आपण सहजपणे 2 भागात विभागणी करू शकतो. जसं की शेंगदाणा असेल, शेंगदाण्याचे पण 2 भाग आपण करू शकतो. काजू असेल त्याचे पण 2 भाग होतात. म्हणजे ह्या वनस्पती द्विदल आहेत हे आपण लक्षात ठेवावे. तर ज्या वनस्पतीच्या 2
फाका होतात, 2 भाग होतात किंवा 2 पार्ट होतात त्याला द्विदल म्हणायचं, हे आपण कायम लक्षात ठेवावे. आणि तृणधान्य जे आपले खायचे जे धान्य आहेत तर ते त्यांच्या कुठल्याही भागाचे द्विदल म्हणजे 2 तुकडे होत नाहीत हे आपण लक्षात ठेवावे, म्हणून त्या एकदल आहेत. प्रश्न क्रमांक 43, वनस्पती वृद्धी कशाद्वारे पाहायला मिळते? म्हणजे वनस्पतीतील वाढ आपल्याला कशाद्वारे पाहायला भेटते किंवा कशा प्रकारे पाहायला भेटते? पर्याय 1 समान असते, पर्याय 2 विशिष्ट भागात असते, पर्याय 3 फक्त खोडामध्येच असते, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, वनस्पतीची वाढ ही आपल्याला विशिष्ट भागातच पाहायला मिळते. तर विशिष्ट भागात कशी? जसं की मानवी शरीर असेल म्हणजे प्राण्यामध्ये असणारी जी वृद्धी असते ती समान असते, म्हणजे मानवाचा जो विकास होतो आणि त्याचे शरीर समान भागामध्ये काय होते, वाढत जाते. म्हणजे उंची ही प्रमाणबद्ध असते, त्याचं शरीराचे रुंदीकरण असेल तेही प्रमाणबद्ध असते. आणि वनस्पतीमध्ये मात्र तसं नसते, त्यांचे जे खोड असते त्याची एक विशिष्ट वाढ होते आणि त्यानंतर त्याची वाढ थांबते आणि त्यानंतर त्याचे जे वरचा भाग आहे म्हणजे फांद्या वगैरे, तर त्यांची वाढ ही विस्तृत असते, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 44, क्षार व जीवनसत्व आधिक्यामुळे म्हणजे जास्त घेतल्यामुळे कोणते दोष उद्भवतात? पर्याय 1 वृक्क ज्याला आपण किडनी म्हणतो, पर्याय 2 यकृत ज्याला आपण लिव्हर म्हणतो, पर्याय 3 हृदय ज्याला आपण हार्ट म्हणतो, तर पर्याय क्रमांक 4 हे सर्व. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, क्षार आणि जीवनसत्वाचं ह्यांचं जर प्रमाण आपल्या शरीरात जास्त वाढलं तर आपल्याला माहिती आहे किडनी स्टोन आपल्याला होऊ शकतो, यकृताचा दाह आपल्याला होऊ शकतो, त्यानंतर हृदयामध्ये काय कोलेस्ट्रॉलचं प्रमाण म्हणजे ह्या क्षारामुळे प्रमाण त्याचं वाढतं व हृदयविकार येण्याची काय असते शक्यता असते, हृदयविकार होण्याची. तर हे सर्व त्याचं आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, अति ड जीवनसत्व ज्याला व्हिटॅमिन डी म्हणतो आपण, सेवनाने रक्तात कशाचे प्रमाण वाढते? पर्याय 1 कॅल्शियमचे, पर्याय 2 पोटॅशियमचे, पर्याय 3 कोलेस्टेरॉलचे, पर्याय 4 यापैकी नाही. तर कॅल्शियमचं प्रमाण वाढते हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 46, कोणते रासायनिक घटक सजीवातील प्रभार वाहकाचे काम करतात? म्हणजे प्रभार वाहून नेण्याचं. आपल्या माहिती आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा विद्युत प्रवाह चालत असतो, म्हणजे आपले शरीर चालवण्यासाठी तो काय गरजेचा आहे, तर ते काम कोण करतं आहे? पर्याय 1 आयन करतात, पर्याय 2 रेणू करतात, पर्याय 3 मूलद्रव्य करतात, पर्याय 4 यापैकी नाही. तर आयन करत असतात आणि आपणास माहीत आहे 2 प्रकारचे आयन असतात, धन आयन आणि ऋण आयन. तर हे आयन त्या मूलद्रव्याचे आयन आपल्या शरीरात हे काम करतात, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 47, मूलद्रव्यांची पहिली कक्षा पूर्ण असल्यास त्यास कोणता घटक पूर्ण आहे असे म्हणतात? त्याचं पर्याय 1 त्याचा अष्टक पूर्ण आहे असं आपण म्हणतो, त्याचं द्विक पूर्ण आहे असं आपण म्हणतो, पर्याय 3 त्याचं दशक पूर्ण आहे किंवा पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, जर एखादा मूलद्रव्य असेल त्याला एकच कक्षा असेल जसं की हेलियम, तर आपण त्याला त्याचं द्विक ज्याला आपण डायोड असं म्हणतो इंग्रजीमध्ये, तर त्याचं द्विक काय असते ते कंप्लीट असते, म्हणजे 2च इलेक्ट्रॉन त्याला पाहिजे असतात आणि ते जर झाले तर त्याचं द्विक पूर्ण आहे असं आपण म्हणतो. अष्टक म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असतात आणि दशक म्हणजे 10 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे पण एक पहिली कक्षा जर असेल तर 10 इलेक्ट्रॉनचा इथं संबंध नाही, 8 इलेक्ट्रॉनचा पण संबंध येणार नाही, कारण पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त फक्त 2च इलेक्ट्रॉन बसतात हे आपणास माहीत आहे. प्रश्न क्रमांक 48, मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीत आडव्या ओळींना काय म्हणतात? पर्याय 1 गण, पर्याय 2 आवर्तने, पर्याय 3 सिरीज, पर्याय 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे आवर्तने, म्हणजे आडव्या ओळींना आपण आवर्तने असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 49, मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीत उभ्या ओळींना काय म्हणतात? पर्याय 1 गण, पर्याय 2 आवर्तने, पर्याय 3 सिरीज, पर्याय 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे गण, तर लक्षात असू द्या उभ्या ज्या ओळी आहेत ज्याला आपण कॉलम्स म्हणतो इंग्रजीमधून, तर त्याला आपण गण म्हणतो आणि आडव्या ज्या ओळी त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आवर्तने असं म्हणतो. आणि एक लक्षात ठेवा, सिरीज हा जो शब्द होता तो कुणी मेंडेलिव्हने तो वापरला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली? पर्याय 1 डोबेरायनर, पर्याय 2 न्यूलँड्स, पर्याय 3 मेंडेलिव्ह, पर्याय 4 हेनरी मोसले. तर विद्यार्थी मित्र लक्षात असू द्या, ज्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा लॉंग पिरियडिक टेबल असं म्हणतो, तर ती आवर्त सारणी हेनरी मोसले ह्या शास्त्रज्ञाने मांडली आहे. आपणास माहिती आहे आवर्त सारणी मांडण्याची सुरुवातीचा जो पाया रचला तो डोबेरायनरने रचलेला आपल्याला पाहायला मिळतो. डोबेरायनरने मूलद्रव्यांची वर्गवारी केली होती. तर मूलद्रव्यांच्या अनुभारानुसार ज्याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो, ॲटॉमिक मासनुसार त्यांनी वर्गवारी केली होती आणि 3 मूलद्रव्याचा गट केला होता, ज्याला आपण डोबेरायनरची त्रिके म्हणजे डोबेरायनर्स
ट्रायड्स असं म्हटलं होतं. त्यानंतर मग न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने पण आवर्त सारणी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केले, अष्टके मांडले, म्हणजेच 8 मूलद्रव्याचे त्यांनी काय केले, गट केले आणि त्या गटामध्ये त्यांनी सांगितलं की पहिले जे 7 मूलद्रव्ये असतात त्याप्रमाणेच 8व्या मूलद्रव्या, म्हणजे पहिल्या मूलद्रव्याचा आणि 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात ते काय असतात, त्यात साधर्म्य असते किंवा सारखेपणा असतो, हे त्याने दर्शवलं होतं किंवा सांगितलं होतं. म्हणजे तो एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपल्याला तिथं पाहता येईल. त्यानंतर मेंडेलीव नावाच्या शास्त्रज्ञाने पण काय केलं, यासाठी चांगलं कार्य केलं. तर त्या मेंडेलीवच्या काळामध्ये 63 मूलद्रव्ये ज्ञात होती आणि त्यांनी पण अशा प्रकारे आधुनिक आवर्त सारणीचा पाया रचण्याचं काय केलेलं काम केलं आहे. आणि सगळ्यात शेवटीला मग हेनरी मोसले यांच्या असं लक्षात आलं की मूलद्रव्याचा मुख्य भाग किंवा मुख्य घटक जो आहे, ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो, तर तो अणुवस्तुमानांक नाही, तर तो काय आहे, अणुअंक आहे. म्हणून त्यांनी अणुअंकावर रचित किंवा अणुअंकावर आधारित अशी आधुनिक आवर्त सारणी मांडली, ज्याला आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा दीर्घ आवर्त सारणी असं म्हणतो, जी सर्वांनी म्हणजे पूर्ण जगाने ती आवर्त सारणी काय केलेली, स्वीकारलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारची आजची आपली सुपरफास्ट असणारी रॅपिड 50 प्रश्नावली ते संपते. तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या परिवारामध्ये वितरित करण्यास विसरू नका. तर विद्यार्थी मित्र, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.